वामनदादा म्हात्रे, बदलापूर शहरातील एक महत्त्वपूर्ण नाव। 2 जून हा शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण बदलापूर शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। याच दिवसाचे औचित्य साधत वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट संदेश ढमढेरे यांच्या संकल्पनेतून ग्रीन गार्डनचा लोकार्पण सोहळा हा शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले। या उद्यानाची संकल्पना ॲडव्होकेट संदेश ढमढेरे यांना कशी सुचली ह्या संदर्भातला किस्सा देखील संदेश ढमढेरे यांनी सांगितला। बाजूलाच पोलीस चौकी व हॉस्पिटल असल्याने तिथे आलेल्या लोकांची गैरसोय होत होती। याच गोष्टीला लक्षात घेत संदेश ढमढेरे यांनी ग्रीन गार्डन या उद्यानाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला। यावेळी अनेक मान्यवर रंगमंचावर उपस्थित होते। ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी वामन म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे यावेळी कौतुकही केले। प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर। पूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची ओळख आहे, सन्माननीय ज्ञानेश्वर दादा म्हात्रे आणि माझे 15 वर्ष त्यांच्या सोबत वावरतोय। सर, मी 20 वर्षाचा होतो तेव्हापासून वामनदा सोबत आहे, तर आजपर्यंत त्यांच्या सोबत आहे ना। आमचा कधी मनमुराव झाला ना नाराजगी झाली। दादा मला लहान भावासारखा ट्रीट करतात, बडबडणार पण आणि तेवढे जवळ पण घेणार। अतिशय किट आम्ही प्रत्येक हॉस्पिटलला वाटत होतो, सगळ्या डॉक्टरांची लिस्ट काढली, कारण त्यावेळी शासनाला देण्यासाठी बरेचसे गोष्टी अपूर्ण होत्या। वामन दादांनी ते कोरोना काळात त्या हॉस्पिटल डॉक्टर्स लोकांना अवेलेबल करून दिलं आणि ते वाटप केले साहेब। असं करता करता साहेब माझं लग्न आलेलं 2019 नोव्हेंबरला। हा लॉकडाऊन कधी उघडेल कळणार नाही, पण जे रोडवर झोपतात, जे भिक्षा मागून खातात, त्यांचं कसं होईल? त्यांना हॉटेल बंद आहेत, ते कुठे मागायला जाऊ शकत नाही, सगळं त्यांच्या पोटावर बिकट वेळ येणार। तर दादांनी एक निर्णय घेतला की संदेश, आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून अन्नदान कक्ष वामनदादाच्या माध्यमातून चालू करण्यात आला आणि त्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली सर। आणि ती देखील साहेब मी गेले 2 महिने त्या काळात पार पाडत होतो। आपले गटनेते तुमच्या हस्ते झालेला आहे आणि शहर प्रमुखाचा आज वाढदिवस आहे, कशा शुभेच्छा देताय आणि गार्डनची संकल्पना कशी वाटते? खूप सुंदर संकल्पना आहे आणि लोकांना काय पाहिजे ते शोधण्याचं काम या ठिकाणी वामनसेठ म्हात्रे, नगराध्यक्ष माजी आणि शहर प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संदेश ढमढेरे यांनी लोकांना या ठिकाणी येऊन त्यांना शांतता मिळेल, त्यांना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था जी आहे तर त्याच्या ह्याच्याने हा नक्कीच लोकांना काय अपेक्षित आहे ते देण्याचा केलेला हा काम आहे। वामनसेठचा उद्या वाढदिवस आहे, परंतु वामनसेठचा वाढदिवस आपण महिनाभर केलं तरी सुद्धा कमी पडेल। त्याचं कारण असं आहे का विकासाची कामं प्रत्येक वार्डामध्ये होत आहेत आणि म्हणून ज्या भागामध्ये, ज्या वार्डामध्ये लोकांसाठी जे काही चांगलं काम त्यांच्या हातनं होत आहे, एकनाथजी शिंदे साहेब नगरविकास मंत्री यांच्या माध्यमातून ते ज्या शहरामध्ये वार्डावार्डात काम करतायत, ज्या दिवशी लोकांच्या हिताचं काम होतं, लोकांच्या गरजेचं काम होतं, त्या दिवशी वाढदिवस जो आहे तो व्हावा, कारण लोकांना काय पाहिजे हे देण्याचं काम ते करतायत। याच्यापेक्षा लोक जे आहेत, ज्या पद्धतीचं या शहरामध्ये त्यांनी जे केलेलं काम अनेक वर्षाचं माझ्या नजरेसमोर आहे आणि कोविड हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि त्यावेळेला जे आहे त्यांचा भाऊ सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये काम करत असताना आपलं जीव त्यांचं या ठिकाणी गेलेला आहे आणि तरी सुद्धा त्या कुटुंबानी सामान्य माणसासाठी, लोकांसाठी, सामान्य काय श्रीमंत सुद्धा ज्या संकटित होता, कारण कोविड आणि गरीब आणि श्रीमंत पाहिला नाही आणि त्याच्यामुळं सगळ्यांनाच मदतीची त्यावेळेला गरज होती, धीराची गरज होती आणि ते वामन म्हात्रे त्यांच्या कुटुंबाने, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तो काम केला आणि अपेक्षा तीच होती का संकटामध्ये शिवसेना जनतेच्या, सामान्य माणसाच्या पाठीशी राहतो। मी वामन म्हात्रेंना मनापासून या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा। गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचं काम सर तुम्ही करता, आता लवकरच निवडणुका जाहीर होणार आहेत, स्थानिक पातळीवरच्या ज्या काही निवडणुका आहेत कशा? हा राज्यातला विषय आहे आणि शिवसेनेची पॉलिसी ही एकनाथजी शिंदे साहेब ठरवत असतात, परंतु या शहरामध्ये शिवसेनेने केलेला जो काम आहे तो पाहताना शिवसेनेचा भगवा बदलापूर नगर परिषदेवर फडकेल याच्यात माझ्या मनात शंका नाही।
सरकार